आहे आम्ही मेनू कार्ड ठेवत नाही. आमच्या 2 टाईपचे मिसळ आहेत, तंदूर स्मोक वाली मिसळ आणि विदाउट स्मोक वाली मिसळ. ओके. तो भैया ये अगर आपको खाना है ना तो आपको इधर पुणे में आना पड़ेगा. और दादा, इसका जो नाम है क्या, दादांची ना मिसल, दादांची तंदूरी मिसल है इसका नाम. तो मैं इसका लिंक आपको अपने डिस्क्रिप्शन बॉक्स में शेयर कर दूंगा, वो भी आप विजिट करना और देखना. इसकी प्रेजेंटेशन बहुत अच्छा है और आप देख रहे हो ना मिट्टी के बर्तन में बना है, तो पता चले आपको टेस्ट तो कुछ अलग ही रहेगा. चलो हम लोग ट्राई करते हैं और देखते हैं. सो जैसे कि आपको दिख रहा है यहाँ से एक सिटिंग अरेंजमेंट कुछ ऐसे किया हुआ है, जहाँ पे टेबल चेयर लगाया हुआ है. और ऑपोजिट में जिस तरह से हम लोग घर पे बैठते हैं उसी तरह से वहाँ पे भी अरेंजमेंट किया हुआ है. तो जैसे ही आप एंट्री करोगे तो होटल का कुछ व्यू आपको इस तरह दिखेगा. अभी देखते कैसे सर्व किया है, चलिए. तो भैया ये रहा स्पेशल डिश यहाँ की, जो तंदूरी मिसल पाव है. देखो इसका स्पेशलिटी देखो, अंदर एक इसका फ्लेवर आने के लिए इन्होंने अंदर से अच्छा खासा बोलते हैं ना कोलसा जलाया है. और देखो क्या दिए, सही एकदम. और इन्होंने एकदम सजावट वगैरह मस्त किया है. देखो ना, ड्रेसिंग वगैरह बहुत भारी है. यहाँ पे स्वीट, दही, 2 पाव और फिर यहाँ पे उन्होंने थोड़ा बहुत सलाद रखा है. तो प्रेजेंटेशन भी अच्छा है. और ये एकदम मटके का है, मिट्टी का बर्तन. कैसा लग रहा है रोशन? एकदम मस्त. आहे आम्ही मेनू कार्ड ठेवत नाही. आमच्या 2 टाईपचे मिसळ आहेत, तंदूर स्मोक वाली मिसळ आणि विदाउट स्मोक वाली मिसळ. ओके. तर आम्ही डेमोच्या माध्यमातून त्याला दाखवतो. रेडी. सगळ्यात प्रथम दादांची तंदूर निखारा मिसळ लोणावळ्यामध्ये आपले स्वागत. नमस्कार. आपण कुठला? मुंबई ठाणे. मुंबई ठाणे म्हणजे मामलेदार मिसळवाले. चला ओके. मी दादा. ही दादांची तंदूर निखारा स्मोक वाली मिसळ, सेम मिसळ विदाउट स्मोक. आपल्या महाराष्ट्रात मिसळला आजच्या तारखेला 100 वर्ष आणि 122 दिवस झाले. आजपर्यंत अशी ओपन बाउलमध्ये मिसळ मिळत आली. ही तंदूर निखारा स्मोकवाली मिसळ महाराष्ट्रात 5 वर्ष झाले सगळ्यात प्रथम आम्ही मार्केटला आणली. अशी संपूर्ण दादांची तंदूर निखारा स्मोकवाली मिसळ, सेम मिसळ विदाउट स्मोक. ह्याच्याबरोबर कोशिंबीर, 2 पाव, रस्सा, दही आणि स्वीट. ह्याचे संपूर्ण मसाले आमचे घरचे उकळात कुटलेले. जेमिनी सनफ्लॉवर ऑइल, फिल्टरचं पाणी. आमच्या लोणावळ्यामध्ये नवरत्न चिक्की नाव आपण ऐकलं असेल, एकदम ब्रँडेड कंपनीचं फरसाण. याच्याबरोबर दही येतं, ते मातीच्या हंडीत घरी लावलं जातं. स्वीटमध्ये गुलाबजामुन येतो, तो पण घरीच बनवला जातो. आणि संपूर्ण टीम माझी फॅमिली आहे. अशी संपूर्ण दादांची तंदूर निखारा स्मोकवाली मिसळ, सेम मिसळ विदाउट स्मोक. ओके. धन्यवाद. अजून एक माहिती देतो की तंदूर आणि निखारा हे 2 शब्द काय याला दिले गेले, कारण तंदूर हा परदेशी शब्द आहे, हा अफगाणिस्तानमधून आलेला आहे. निखारा कोळसा विस्तव आपला मराठी महाराष्ट्रीयन शब्द आहे. आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये जातो तंदूर रोटी मागतो, पण ती निखाऱ्यावर भाजलेली असते. ते लोक तिकडे तंदूर म्हणतात, आपण इकडे चूल, चुला, भट्टी, शेगडी असं म्हणतो. पण आपण जर त्याला म्हटलं जरा चुलीवरची रोटी दे, भट्टीवरची रोटी दे, त्याला समजणार नाही. परदेशी निघून गेले, पण काही त्यांच्या वस्तू, शब्द काही इथे राहिले, आपण तेच वापरतोय. पण ते थोडंसं आवड करण्यासाठी आपली जी संस्कृती आहे महाराष्ट्रीयन, ही संस्कृती कुठेतरी जपली पाहिजे म्हणून याला तंदूर निखारा असं दोन्ही नावं दिली गेली. ओके. एक साईडला मांडी घालून बसायचं पण केलंय. बऱ्याचदा लहान मुलांना खुर्चीवर बसल्यानंतर पडतात मुलं, म्हणून त्यासाठी खाली मांडी घालून बसायचं केलंय. एक साईडला पाळणा पण ठेवलाय. बऱ्याचदा काय होतं की लहान मुलांना घेऊन ताईंना मिसळ खाता येत नाही, म्हणून पाळणा पण ठेवलं. जिकडे बसेल आम्ही तिथे पाळणा आणून ठेवतो. धन्यवाद.